या रिपोर्ट ना आपल्याला शेळ्या मेंढ्याची वळवळ जाग्यावरती खेळ का भाई जाग्यावरती खेळ भोकास काय टेन्शन मध्ये थोडा टेन्शन मध्ये पण रिलॅक्स मी रिलॅक्स नाही मी खरंच नाही. तर नमस्कार भावनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा एका ब्लॉग मध्ये. तर आता नाही का आम्हाला जायचं राजूरला, आणि सगळ्यात पहिले राजूरला कशासाठी जायचं काय आहे हे आम्हाला 8व्या दिवशीचा भंडारा ठेवायचा आहे. त्यासाठी आता राजूरला जाणे सामान आणण्यासाठी भंडाऱ्याचं सगळं डाळ गिळ रवा साखर तेल सगळं आणायचं आहे. तर 10 दिवस 10 ब्लॉग बनवणं होते, पण काम एवढं होतं आमच्या पाठीमागं ब्लॉग बनवण्याला टाइम नाही वाटला डायरेक्ट. तर चला आता मी तुम्हाला सगळी मिटिंग मंडळ सगळं दाखवतो. मम्मी इथं धुणं धुवू राहिली. पवन आणली डाळ. तर मित्रांनो इथं आम्ही फायनली गहू दिलेले आहे, म्हणजे फर्स्ट आमचे झालेले आमचे रवीचे आलेले. प्रत्येकाला डाळ किती सांगेल? प्रत्येकाला अर्धा किलो सांगेल, पण आम्ही 1 किलो दिले. मम्मीने 1 किलो जाणार आणि यायचे 5 किलो गहू, त्यांच्या रवीचे आणि आमचे 5 किलो गहू दोन मिक्स. अच्छा, हे 10 किलो गहू आहे. तांदूळ किती आहे? तांदूळ 1 किलो सांगेल. तांदूळ आले का? तांदूळ नाही आले. सगळ्याच्या घराकडून 1-1 किलो तांदूळ, 3 पावशेर डाळ घेऊन ये. हा 3 पावशेर 750 ग्रॅम. हा यो प्रेम आहे, यो याच्या घरी सांगू राहिला. माझा विषय नाही, माझं एक कुदी मारले तर डायरेक्ट येतो ना डायरेक्ट कर. आणि आता ड्रेस चेंज केला म्हणजे राजूरला जायचं म्हणलं तर फॅन्सी त्यांची सहज लागत ना, तुम्ही समजू शकता कसं असतं. तर आता आपल्याला आहे ना काही घ्यायची जरूर नाही. मंडळाचे पुरे पैसे नानाकडे दिलेले आणि इथं गोणी पण आणून ठेवली. आणि आता एक टाकू राहिला का? 1 किलो डाळ सांगितलं काम नाही ना. रे 1 किलो आपल्या जवळजवळ छान. आणि जर कधी लिपूर आली जर कधी तर आपण हा नंतर तुम्ही गेलो कोण राहील मला असं टाकावं लागणार. अरे कोणी गोणी धरायला पाहिजे, जसं आलं गिडलं तर बरं ठीक आहे. मग यांक तू नाही वरला काय? अरे बाबा, मग मोबाईल रे गाडी किती 3 आहे का? गाडी किती? तुमचं काय मत आहे? आमचं मत त्यो या रिपोर्ट ना आपल्याला शेळ्या मेंढ्याची वळवळ जाग्यावरती खेळ का भाई जाग्यावरती खेळ जाग्यावरती खेळ. काय चला ब्लॉगर साहेब चला बाकीचं ब्लॉग आता सगळं चालूच ठेवतो का? हर हर महादेव शिवशंकर शंभो. दहा किलो फायनली आलं ना भैया. ये नको झटू नको बा. 22 रुपये 60 किलो मध्ये किती जण जेवण? तिकटावरून काय 60 किलो मध्ये 200-250 लोक जेवते. काय ठेवणार शेअर आम्ही तरी कधी 60-70 किलो मग नाही, मग 300-400 लोक जेवते. मग 400-570 मध्ये
हे रवा पीक आपलं नाही मग तुमचे डायरेक्ट तेवढं म्हणजे रवा आणि भात आणि ते म्हणून 500 धरलं तुम्ही 400 तर कुठे गेले नाही. मग आता शिराचं सामान द्या आम्हाला आणि तिकट वरण आणि तिकट वरण सांग. हे टाकायचं म्हणून गेलं टाकणं. आदर्श जितकं दिलं तर तितकं द्या ना. कलर गिलर सगळं. साखर किती मोठा दे 10 आहे का जास्त काही गोड आवडतो तुम्ही साखर जास्त टाकली. गोड तिला आपल्याला लागेल 15 लिटरची लागेल. माणूस पोळ्या नाही पोळ्या दिसते केलं भाऊ पॅक सगळं सामान. त्याच जाऊन द्या पहिले मग त्याच्या हिशोबाने घ्या. सामान आणलं वर. आम्ही तर भावांनो आमच्या माग मंडळाचं एक ना एक काम निघत राहतं. ज्येष्ठ मध्ये आत्ता आलो किराणा सामान ठेवलं घरी आणि आता डबल वापस आहे ना राजूरला दळण घेऊन चाललो कारण की गावातली गिरणी बंद पुरली. त्याच्यामुळे मग आता म्हणलं उद्याचा भांडारा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अर्जंट म्हणतीच लगेच दळून आणावं लागेल. आणि वरून आभाळ पण इतकं आलेलं आहे पावसाची येण्याची शक्यता भरपूर आहे. त्यामुळं म्हणलं जितक्या लवकर होत शकेल तितक्या लवकर आपण दळून आणू. पाऊस आला तर पुढे थांबणं तर होत नाही पण मग एकदा दळून आणलं तर मग अर्ध काम फिनिश होऊन जातं डायरेक्ट. पहिली गाडी पुढे हां तर ब्लॉगवर बनायला राहा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा. तर फायनली गिरणी बशी पोहोचलेलो आहे. हे धर कॅमेरा. तिथं आमचं दळण आहे भाऊ इकडं. त्यानंतर जरा भाऊ उद्या लगे पहिले यायला मित्रांनो फायनली आम्ही दळून घेतलं चाललो घराकडे. मागून आमच्या 2 गाड्या हे माझ्याकडे वाचकी माझ्याकडे हे मोठं वाला आहे छोटाले 2 चालू राहिला गाडी येडे चाळे करू आवाळ येईल खतरनाक. आम्ही घरी जसं पाणी यायला पाहिजे नाही तर सगळं सत्यानंच होऊन जाईल. सामान आणलं भाऊ सगळं बारदार मठातून. भाऊ 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 तर बाहेर नाही. भाडं एवढं सगळं मंडळाचं लोगो. गोष्टीने काढलं
तू चुप बैस बाळा, तू ना शांत बैस. आता काय करणार आहे, शांतच बस नाही आम्हाला. गणपती बाप्पा. अरे ओ ज्ञानेश्वर भागवत ये, ज्ञानेश्वर भागवत ये. फायनली ठुले ना भाऊ, फायनली ठुले ना काय ठेवायचं बापड्या. बापडा गारा तर माहिती तुला बट्ट्या ना, हा ना मला माहिती आहे ना, बट्ट्या आहे ना बापड्या. मग बापड्या बट्ट्या होत्या, मग मामाच्या इकडे म्हणते बापड्या. बापड्याच म्हणते आपल्या बट्ट्या म्हणते. काय सांगू तुला भोकास, काय टेन्शन मध्ये, थोडा टेन्शन मध्ये पण 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 रिलॅक्स मी. रिलॅक्स नाही मी, खरंच नाही. भाऊ चॅनल मॉनिटाईज झाला ना गेमिंगचं. झालं का मग पैसे कर नाचुराल. डॉलर येऊ राहिले ना, 11 पॉईंट आले ना भाऊ. डायरेक्ट आता चॉकलेट आहे भैया, झोपला ना भाऊ. काय भारी पाहतोय रे. जिरली आमची. बस धन्यवाद. धन्यवाद. आमची जिरली. ए सुटलेच नाहीये. गणपती बाप्पा मोरया. स्पीकर पियुष, दिस इज पियुष. तर भावांनो, आय होप की माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात पहिले ब्लॉग उशिरा आल्याबद्दल माफी मागतो, कारण की मंडळाचे एवढे कामं चालू होते, त्याच्यामुळं ब्लॉग एडिट करणं आणि अपलोड करणं खूप मुश्किल झालं. तर आत्ताशी मला टाइम भेटला एडिट करायला, तर आत्ताशी एडिट करून आता अपलोड करतोय जस्टमध्येच. तर ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि गेमिंगचे चॅनल मॉनिटाईज केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सपोर्टमुळेच आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे आणि अजून पुढे जाईन. असंच प्रेम राहू द्या. तर चला भेटूया अनदर ब्लॉगमध्ये. तर राम राम.